नमस्कार, मी उमेश सिंगंजुडे आणि आपण पाहत आहात यूएस दस्तक। बातमी जुन्या पेन्शनच्या अनुषंगाने आहे। जुनी पेन्शन योजनेसाठी सर्वोच्च न्यायालयात लढा देणाऱ्या आणि 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सतर्क करणारी बातमी समोर येत आहे। जर तुम्हीही जुन्या पेन्शनची याचिका करता असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमची एक छोटीशी चूक तुमची जुनी पेन्शन कायमची हिरावून घेऊ शकते। सध्या आपण स्क्रीनवर जी नोटीस पाहत आहात त्या नोटीसच्या अनुषंगाने ही बातमी महत्त्वाची आहे। सर्वोच्च न्यायालयामार्फत समाधान समारोह म्हणजेच स्पेशल लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे। एप्रिल महिन्यापासून चंद्रपूर, वर्धा आणि इतर अनेक ठिकाणच्या याचिकाकर्त्यांना अशा नोटिसा येत आहेत। या नोटिशीद्वारे प्रलंबित न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये सेटलमेंट म्हणजेच तडजोड करण्यासाठी बोलावले जात आहे। पण पेन्शन पीडित बांधवांनी याला एक मोठा सापळा म्हटले आहे। हिंगणघाट येथील पेन्शन फायटर प्रदीप महल्ले आणि इतर पेन्शन पीडित बांधवांनी एक गंभीर इशारा दिला आहे। त्यांच्या मते जुनी पेन्शन ही एक बाब सेटलमेंट मध्ये येणारी नाही। जर तुम्ही या लोक अदालतीत तडजोड केली तर तुम्हाला सध्या अस्तित्वात असलेल्या DCPS, NPS, UPS किंवा RPNS यासारख्या अंशदानावर आधारित योजना स्वीकाराव्या लागतील। 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांनी आजच्या तारखेत कपात करून घेणे पूर्णपणे चुकीचे आहे। धक्कादायक बाब म्हणजे तडजोडीतून नवीन योजना स्वीकारल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर केवळ 500 ते 700 रुपयेच पेन्शन पदरात पडण्याची शक्यता आहे। नवीन योजनामध्ये वेतनाच्या 50% पेन्शन लागू केल्याचा शासन निर्णय काढला आहे, जो कर्मचाऱ्यांना भुरळ घालू शकतो। पण या भूलथापांना बळी पडू नका। सर्वात मोठा धोका हा आहे की जर तुम्ही लोक अदालतीत जाऊन तडजोड स्वीकारली तर शासनाचे वकील सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणीत लेखी देतील की कर्मचाऱ्यांनी नवीन पेन्शन योजना स्वीकारली आहे। यामुळे तुमची जुनी पेन्शन मिळवण्यासाठी दाखल केलेली मूळ याचिका थेट खारिज केली जाईल। याची जाणीव याचिकाकर्त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मित्रांनो, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, म्हणूनच आपला विषय अजून जिवंत आहे। आपली न्यायालयीन बाजू अतिशय भक्कम आहे आणि येणारा निर्णय निश्चितच सकारात्मक राहील। एवढे दिवस आपण संयम बाळगला आहोत। आता न्यायालयीन सुट्ट्यांचा काळ संपेपर्यंत आणखी थोडा काळ संयम ठेवा। जर तुम्हाला लोक अदालतीची कोणतीही नोटीस आली तर ती स्वीकारू नका किंवा त्यामध्ये सहभागी होण्याची चूक करू नका। ही अतिशय महत्त्वाची माहिती तळागाळातील प्रत्येक पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।